उमरगा येथील या महादेवाच्या मंदिरात आहेत ब्रह्म, विष्णू, महेश यांच्या मूर्ती। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात प्राचीन शिवमंदिर आहे। धाराशिव शहरापासून 100 किलोमीटर तर चालुक्यांची राजधानी बसव कल्याणपासून 45 किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर आहे। हे शिवमंदिर चालुक्य काळातील असून याचा आकार तारकाकृती आहे। हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराची बांधणी पंचरथ पद्धतीची आहे। या मंदिराचे अधिष्ठान उंच जोत्यावर आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश या मंदिरात यांना स्थान आहे। या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, 3 गर्भगृहे अशी असून प्रत्येक गर्भगृहाला स्वतंत्र सभामंडप आहे। ओम नमः शिवाय। श्रावण महिन्यातील हा पहिला सोमवार असून या महादेव मंदिराची महती अशी आहे, पुरातन काळापासून हे मंदिर महाराष्ट्रात एकमेव असे आहे। या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश असे तिन्ही इथं वास्तव्यास आहेत। तरी या मंदिराची महती पूर्ण उमरगा शहरात आणि उमरगा तालुक्यात सर्व महादेव भक्तांना माहिती आहे आणि या पुढील काळात सुद्धा सर्व भाविक भक्तांनी या ब्रह्मा, विष्णू, महेश या महादेव मंदिराचं दर्शनासाठी रांगाच्या रांगा लागतात। भरपूर लोक या श्रावण महिन्यात आणि दर सोमवारी या मंदिराला दर्शनासाठी येतात आणि या नियमित कार्यक्रम सप्ताह होतो इथं 8 दिवसाचा। विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन कायमस्वरूपी असते। महादेवाची काठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। तर या प्रसंगी एवढं सांगतो की सर्व भाविक भक्तांना या ब्रह्मा, विष्णू, महेश या मंदिरात येऊन दर्शन करावं। हर हर महादेव। मंदिरात कीर्तिमुखाच्या कलाकृती, शिवनृत्य, सप्तमातृका, अष्टदिक्पाल आणि शोभायमान छत ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत। येथील गर्भगृहात भिंतीला लागून पीठावर विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे आणि खाली शिवपिंड आहे। डावीकडील गर्भगृहात शिवपिंड आहे, उजवीकडील गर्भगृहात ब्रह्मा आहेत। तर या दोन्ही गर्भगृहाच्या दरवाजावरील शिल्पे वैष्णव आहेत, तर मध्यवर्ती गर्भगृहाच्या दरवाजावरील शिल्पे ही शैव आहेत। मंदिराबाहेरील बाजूवर देखील कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे। मंदिराच्या समोर भव्य नंदी मंडप आहे, तर हे शिवमंदिर स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना आहे।